प्रिसिजन कॅम्पशाफ्टचे कार्यकारी संचालक करण शहा यांनी प्रिसिजनची आजवरची वाटचाल, देश-विदेशातील कार्यसंस्कृती, कोणते स्किल्स विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक आहेत, जगभरात कोणत्या करिअरच्या संधी आहेत, अधिक अनेक विषयांवर कुमठे येथील SPM पॉलिटेक्निकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर आपले विचार मांडले. येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी त्यांची मुलाखत घेतली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी ब्रह्मदेवदादा माने यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं. जयकुमार माने यांनी करण शहा यांचा सत्कार केला. ऐका तरुणांसाठी प्रेरणादायी असणारी करण शहा यांची शिवाजी सुरवसे यांनी घेतलेली ही मुलाखत. नमस्कार मित्रांनो, दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपल्यासमोर सोलापूरचा एक सौंदर्यवान हिरा, बिझनेस हिरा. खरंच हिरा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही मित्रांनो. त्यांची पर्सनॅलिटी, त्यांची कामाची स्टाईल, त्यांची कंपनी, त्यांची जगभरात विस्तारलेलं कंपनीचं जाळं, हे जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच प्रिसिजनची वाटचाल सोलापूरकरांना थक्क करणारी आहे. सोलापुरात काय आहे म्हटलं की लगेच लक्षात आलं पाहिजे की सोलापूरमध्ये प्रिसिजन सारखी इंटरनॅशनल लेवलची कंपनी आहे. सोलापुरात काय आहे म्हटलं तर लक्षात आलं पाहिजे की सोलापुरात बालाजी अमानी सारखी जगप्रसिद्ध कंपनी आहे. सोलापुरात काय आहे म्हटलं तर लगेच लक्षात आलं पाहिजे की LHP सारखी जगप्रसिद्ध कंपनी आहे, किर्लोस्कर सारखी जगप्रसिद्ध कंपनी आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीनं करण शहा, बिझनेस आयकॉन यांचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू. मित्रांनो, प्रिसिजन म्हटलं की एक वेगळी संस्कृती आहे, वेगळी शिस्त आहे, स्वच्छता आहे, टापटीपणा आहे, वक्तशीरपणा आहे. या सगळ्या गोष्टींचं मिश्रण प्रिसिजन मध्ये आहे. त्यांच्या रक्तामध्ये हे ते भिनलंय. मग ते प्रिसिजनचा कार्यक्रम असू देत किंवा प्रिसिजनचा कोणताही व्याख्यानाचा कार्यक्रम असू दे, तो अगदी वेळेवर म्हणजे 6:25 सुरू होतो. समोर प्रेक्षक असू देत किंवा नसू देत असतातच, पण वक्तशीरपणा हा त्यांच्या अंगणात भिनलाय. सर, पहिला प्रश्न असा आहे की प्रिसिजननं जगभरात जाळं भिनलंय. सोलापूरची अक्कलकोट रोड MIDC असू देत, चिंचोळी MIDC असू देत, नाशिक असू देत किंवा चीन सारख्या देशात असू देत, प्रिसिजनचा आपला कार्यविस्तार प्रचंड प्रमाणात वाढवलाय. या कॅम्पशाफ्टच्या माध्यमातून आपण जगभरात सोलापूरला पोहोचवलंय. ही प्रिसिजनची नक्की एवढी वक्तशीरपणा आणि संस्कृती सोलापूरकरांना तुम्ही आपल्या भाषेत कसं सांगाल? ही संस्कृती कशी जपली आहे? थँक्यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल माने सरांना धन्यवाद की मला इथे बोलवलं या कार्यक्रमासाठी, आणि शिवाजी सरांना धन्यवाद की माझा इंटरव्ह्यू घेत आहेत. 3-4 वर्ष झालेत मागची मुलाखत घेऊन, आणि कायम छान वाटतं सरांसोबत, कारण की एक इंटरॅक्शन चांगलं झालेलं आहे आता. सो आय होप की सगळ्यांना मजा येईल ह्या कॉन्व्हर्सेशन मधनं. सो प्रिसिजन कंपनी जी आहे 1992-93 मध्ये माझ्या वडिलांनी चालू केली, आणि ते आजही चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. आणि ह्याची वाटचाल खूप छोट्या प्रमाणात चालू केली. म्हणजे जर मी एक्झाम्पल दिलं की अक्कलकोट MIDC मध्ये 1000 स्क्वेअर फुटाच्या शेडमध्ये 5 जुने युज्ड मशीन्स घेऊन आणि 5 लोक घेऊन ही चालू केलेली कंपनी आहे. आणि मी तेव्हा 3 किंवा 4 वर्षाचा होतो, आणि तेव्हापासून मी ही वाटचाल बघत आलोय, आणि फक्त मागच्या 5-6 वर्षात ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहे. पण जर तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणलं तर 1994 मध्ये 600 कॅम्पशाफ्ट महिन्याला, ते पण सेमी फिनिश्ड, महिंद्रा ह्या कस्टमरसाठी करायचो. आज आम्हाला खूप गर्वाने सांगायचं वाटतं की 2022 मध्ये किंवा 23 मध्ये आम्ही जगातले 2nd लार्जेस्ट कॅम्पशाफ्ट मॅन्युफॅक्चरर आहोत, आणि महिन्याला साधारण 10 लाख कॅम्पशाफ्ट बनवतो फाउंड्री आणि मशीनिंग करून. आणि असा जगातला एकही कस्टमर नाहीये ज्याला हे पार्ट्स जात नाहीत. सो आम्ही म्हणतो की जगातले जेवढे गाड्या जर आज तुम्ही नवीन बघितले, 10 पैकी 1 गाडीमध्ये आपला पार्ट असतो जगभरात. सो एक खूप मोठं जर्नी राहिलंय लास्ट 25-30 वर्षात. आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं म्हटलं तर ही सगळी जर्नी सोलापुरातलीच आहे. असं नाहीये की मागच्या 30 वर्षात कुठून बाहेरनं टेक्निकल एक्सपर्टीज आलंय, कुठून बाहेरनं लोक आले आहेत, कुठून बाहेरनं आम्ही शिकून हे केलेलं आहे. जे काय झालेलं आहे मागच्या 30 वर्षात ते सगळं सोलापूरच्या लोकल टॅलेंटनी आणि लोकांनी करून दाखवलेली गोष्ट आहे. सो आय थिंक हे होऊ शकतं. हे एक एक्झाम्पल आहे इकडे की अशा सिटीमधनं अशा टाईपचा टेक्निकल प्रॉडक्ट जो अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे तो बनवू शकतो. हे करत असताना जे आता सुरवसे सरांनी सांगितलं की एक पद्धतीने काम केलं जातं, वेदर क्लेनलीनेस आहे, डिसिप्लिन आहे, हाऊसकीपिंग आहे, पंक्च्युअलिटी आहे, म्हणजे एक्झॅक्टली टाइमवर सगळं काही करणं.
हे असं नाहीये की मागच्या 2 किंवा 3 किंवा 10 वर्षात झालेली गोष्ट आहे. मी जर फोटोज आणि व्हिडिओज मागचे पाहिले तर 1994 मध्ये सुद्धा 1000 स्क्वेअर फुटाचं शेड असताना सुद्धा हे सेम प्रिन्सिपल माझ्या वडिलांनी पाळले होते. आणि तुम्हाला हे सांगण्याचं कारण काय आहे की ही अशी गोष्ट आहे की जी कल्चर आहे किंवा जी आपल्या रक्तात आहे आपण म्हणतो, आणि ती आपण वन डे टू दी अदर करू शकत नाही. की आज आपण विचार केला की उद्यापासून पूर्ण बदलाव आणू आपल्यात, तर तो होणार नाही. तो टप्प्याटप्प्यांमध्ये होतो, तो स्लो स्टडी स्टेप्स मध्ये होतो, आणि ह्या लेवलला यायला आम्हाला 30 वर्ष लागलेत की इतक्या लेवलची एक डिसिप्लिन आणि हे सगळं आहे. ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं जर मी तुम्हाला फीडबॅक द्यायचं म्हणलं की जे काय कराल, आम्ही जे काय करतो, आम्ही एक फक्त पाळतो कायम की ते 100% कन्सिस्टन्सीनी करतो. जर एक गोष्ट चालू केली करायला, वेदर इट इज बॉटल्स आम्ही असे प्लांटमध्ये असेच ठेवतो, असे उलटे ठेवत नाही, एकाच पद्धतीने ठेवतो, तर आम्ही म्हणतो की करायचंय तर एव्हरी टाइम कन्सिस्टंटली 100% तेच करायचं. सो ते मी फक्त सांगेन की ह्या सगळ्या जर्नीमध्ये जे काय गोष्टी घडत गेलेत ते कुठेतरी टॉप डाऊन ड्रिव्हन असतात सगळे, आणि ते आम्ही फॉलो करत राहतो. करण सर, तुम्ही तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करताय. आजोबांनी फाउंड्री सुरू केली, यतीन सर ते सुंदर पद्धतीने रन करतायत, तुम्ही त्याचा विस्तार केलाय, तुम्ही जगभर फिरताय. आमच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे की नक्की तुमचं शिक्षण कुठं झालं, तिथलं कल्चर काय तुम्ही शिकलायत, आणि त्याचं अडॉप्टेशन घेऊन सोलापूरच्या आपल्या प्रिसिजन मध्ये काय व्हॅल्यू ॲडिशन केलं. मी 12वी पर्यंत सोलापुरातच होतो. मी लिटल फ्लावर शाळेत शिकलो आणि मग वालचंद कॉलेज 11वी-12वी. त्याच्यानंतर मी आय थिंक एक ऑपॉर्च्युनिटी होती, एक चान्स होता की 12वी नंतर इंजिनिअरिंग करायचं होतं, हे असा विचार होता, पण ते कुठे करायचं अजून माहिती नव्हतं. आणि मला तो एक चान्स होता माझ्या फॅमिलीकडनं की अमेरिकेत जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ते जगभरातले बेस्ट मानले जातात. म्हणजे मेकॅनिकल असो, इलेक्ट्रिकल असो, एरोनॉटिकल असो, ह्या बऱ्याचशा फील्ड्समध्ये बेस्ट मानले जातात. तर 11वी पासनं मी एक विचार केला की असा चान्स सोडायला नाही पाहिजे, कारण की एक ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह किंवा एक्सपोजर मिळण्याची ऑपॉर्च्युनिटी होती वयाच्या 18व्या वर्षी, बरोबर. तर एक वेगळा, जसा आपण इथे सीईटीचा तयारी करतो, कॅटची तयारी करतो, तशी एक वेगळी SAT म्हणून परीक्षा असते, त्याची तयारी केली 11वी-12वी मध्ये. त्यात चांगले मार्क मिळाले, त्यामुळे 3-4 कॉलेजेस जे मला जायचं होतं त्या 4ही कॉलेजेसला अप्लाय केलं आणि ते मिळाले सगळे, आणि फायनली चूज केलं पर्ड्यू युनिव्हर्सिटी. हे जर तुम्ही नाव गुगल केलं तर पहिली गोष्ट अशी येईल की अमेरिकेतनं जेवढे ॲस्ट्रॉनॉट स्पेसमध्ये गेलेत आत्तापर्यंत, 44 ॲस्ट्रॉनॉट्स गेलेत, त्यातले 50% पर्ड्यूत शिकलेले आहेत. सो इन्क्लुडिंग नील आर्मस्ट्रॉंग पासून सगळे काही तिथे शिकलेले आहेत. सो एक खूप हिस्ट्री आहे, एक लेगसी आहे इंजिनिअरिंग एज्युकेशनची, आणि म्हणून त्या कॉलेजमध्ये गेलो आणि खूप काय म्हणतात एक्स्ट्रीमली ग्लोबल एक्सपोजर मिळालं. आणि जसं मी म्हणलं 18 इयर्स ऑफ एज होतं तेव्हा, घराहून 10,000 मैल लांब, कम्प्लिटली डिफरंट एन्व्हायरमेंट, साधारण 40,000 स्टुडंट्स असतात एका वेळेस कॅम्पसवरती, आणि साधारण 160 कंट्रीज मधनं आलेले आहेत. सो तुम्ही इमॅजिन करू शकता की काय टाईपचं तुम्हाला एक्सपोजर मिळतं, काय टाईपचे तुमचे क्लासमेट्स असतात, वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडहून आलेले आहेत, वेगळ्या देशांहून, वेगळ्या भाषा बोलतात. पण शेवटी कुठेतरी जाऊन आम्ही सगळेजण एक कॉमन इंजिनिअरिंग एज्युकेशन घेत होतो. एक जे खूप डिफरंट होतं एक्सपिरियन्स जे तिथे मी जाणवलं कम्पेअर्ड टू जे मी कॉलेजेसमध्ये बघतो इन द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, की जेवढं एज्युकेशन होतं इंजिनिअरिंग ते सगळं ऍप्लिकेशन ओरिएंटेड होतं. असा कुठलाही क्लास नव्हता की प्युअरली थिअरी शिकवली जाते किंवा प्युअरली फक्त टेक्स्टबुक मधनं शिकवलं जात आहे. तुम्हाला एक 2-3 एक्झाम्पल द्यायचे जर म्हणलं तर एक आम्हाला कंबशन इंजिन्स म्हणजे आपले जे पेट्रोल आणि डिझेल इंजिन्स कसे चालतात ह्याच्यावरती एक क्लास होता, अख्खा सेमेस्टरचा एक क्लास होता. आणि फोर्ड मोटर कंपनी, फोर्ड जी आपली कंपनी आहे, त्यांनी तो क्लास स्पॉन्सर केला होता. तर त्यांनी आम्हाला बिगिनिंग ऑफ द सेमेस्टर एक अख्खा इंजिन दिलं होतं क्लासमध्ये, आमच्या लॅबमध्ये, आणि आमचं पूर्ण सेमेस्टर हेच होतं की त्या इंजिनला पूर्ण डिसअसेंबल करायचं आणि पूर्ण असेंबल करायचं पुन्हा 4 महिन्यात. तर त्याच्यातला एक एक नट अँड बोल्ट आणि ऑइल आणि गॅस्केट कुठे गेलेलं आहे हे अजून सुद्धा कुठेतरी मेमरीमध्ये ताजं आहे. दॅट इज द म्हणजे जे हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणतो ना ते. एक स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा क्लास होता जिथे आपण ट्रसेस शिकतो किंवा हे आता स्ट्रक्चर बांधलंय ते कसं शिकतो ते आम्ही पहिले थिअरीत शिकायचो.
मग फिजिकली प्रोफेसर आम्हाला आमच्या कॉलेजच्या बाहेर एक नदी होती, तिथे ब्रिज होता, त्या ब्रिज घेऊन जायचे आणि ते म्हणायचे आता इतकं विंड आली, इतकं असं झालं, पाणीचा खाली करंट आहे, हा ब्रिज टिकेल का नाही, ह्याच्यावर अभ्यास करा, लिहा आणि थिअरी ऍक्च्युअली अप्लाय करा. सो हे सगळे असे गोष्टी होते. कॉलेजमध्ये असताना एक चांगलं होतं की खूप ग्लोबल कॉलेज आहे. असं नाहीये की 90% अमेरिकन स्टुडंट्स आहेत तिथे. ते वन ऑफ द रिझन्स की हे का चूज केलं हे कॉलेज की ग्लोबल पॉप्युलेशन खूप आहे. सो ह्या 40,000 पैकी 1,000 स्टुडंट्स इंडियाहून होते, 1,000 स्टुडंट्स चायनाहून होते, मग बाकीचे युरोप, आफ्रिका, इकडून तिकडून. सो एक त्या टाईपचं एक्सपोजर मिळण्याकरता हे चूज केलं होतं. सो हे एक इंजिनिअरिंग झालं आणि मग त्याच्यानंतर जॉब केला आणि मग हार्वर्ड वगैरे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की यतीन सरांच्या म्हणजे एवढा मोठा बिझनेस फॅमिलीमध्ये करण सरांचा जन्म झाला. काही केलं नसतं तरी ते बसून त्यांच्या एक 8 ते 10 पिढ्या आरामात खाल्ल्या असत्या, आयुष्य आरामात राहिल्या असत्या. परंतु करण सरांनी असं नाही केलं. ते देखील प्रचंड कष्ट करतायत. आपल्याला वाटतं की माणूस मोठा झाला ना, त्यांना काय मोठ्या गाड्यात फिरतायत, हजारो कर्मचारी आहेत, पण ते सांभाळणं ते काही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे करण सरांनी देखील प्रचंड कष्ट केले. सर, आता आम्हाला प्रिसिजनची सध्याची पोझिशन, दर महिन्याला साधारणपणे किती कॅम्पशॉप तयार होतात आणि काय टर्नओव्हर आहे. मित्रांनो, तुम्हाला अजून एक व्हॅल्यू ॲडिशन सांगतो. सोलापूरमध्ये जे काही 1-2 कंपन्या आहेत, 2 ते 3 कंपन्या, त्याच्यामध्ये लिस्टेड असलेली शेअर मार्केटमध्ये प्रिसिजन ही एक कंपनी आहे. त्यामुळे नक्कीच सोलापूरकरांना अभिमान आहे. ज्या काही 5,000 कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत त्याच्यामध्ये आपल्या सोलापूरचा अभिमान असणारी प्रिसिजन कंपनी आहे, हे नक्की. त्यामुळे सरांना परत एकदा विनंती आहे की सर, आता प्रिसिजनचं सध्याचं स्ट्रक्चर आणि सध्याचा पोर्टफोलिओ काय आहे. चालेल, थोडासा वेळ घेईन मी ह्याच्यात, कारण की हा एक एक्सपेन्सिव्ह टॉपिक आहे. जसं मी म्हणालो, प्रिसिजन 30 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी चालू केलं. आज सोलापुरात करंटली प्रिसिजन कॅम्पशाफ्टची जी प्रेझेन्स आहे ते आपल्याकडे 4 फाउंड्रीज आहेत जिथे आपण कास्टिंग बनवतो कॅम्पशाफ्टचे, आणि महिन्याला साधारण 1 मिलियन म्हणजे 10 लाख कॅम्पशाफ्ट बनवतो आपण महिन्याला कास्टिंग, आणि मग त्याचं मशीनिंग पण करतो. ते पण 4 मशीन शॉप आहेत सोलापुरात, चिंचोळी आणि अक्कलकोट MIDC मध्ये मिळून, आणि तिथे साधारण आपण 4 लाख साधारण कॅम्पशाफ्ट मशीन करतो. हा बिझनेस आता अशा स्टेजला आहे की ग्लोबल टॉप 3 मध्ये कन्सिडर केला जातो. जे कस्टमर्स आहेत, म्हणजे सगळ्यात मोठे कस्टमर्स जर मी 5-6 नाव घ्यायचे म्हणले तर ऑफकोर्स इंडियातले सगळ्या आहेतच, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, हुंडाई, महिंद्रा वगैरे. पण ग्लोबली जर बघितलं गेलं तर फोर्ड, जनरल मोटर्स, मर्सिडीज बेन्झ, BMW, टोयोटा, हुंडाई, ह्या सगळ्या कस्टमर्सला आपण जगभरात म्हणजे प्रत्येक कोपऱ्यामध्ये, म्हणजे तुम्ही जर वर्ल्ड मॅप इमॅजिन केलात तर कोरिया म्हणजे एकदम ईस्ट, कोरिया, चायना, इंडिया, युरोप, ब्राझील, मेक्सिको, USA, ह्या सगळ्या देशांमध्ये 22 देशांमध्ये आपण कॅम्पशाफ्ट पुरवतो आता. आणि हा आता एक स्टेबल मॅच्युअर बिझनेस झालेला आहे जो आम्ही कंटिन्युअसली अजूनही ग्रो करतोय. म्हणजे जर आपण विचार केला की आता थोडासा हा टॉपिक आहे म्हणून सांगतो की जर आपण विचार केला की EV हे आपण खूप बोलतो, तर EV पुढे जाईल तेव्हा काय होईल, कसा कॅम्पशाफ्ट बिझनेसला इम्पॅक्ट होईल वगैरे वगैरे या प्रश्न आहेत. पण आम्हाला आत्ता ह्या घडीला बसता असं दिसतंय की पुढचे 7 ते 8 वर्ष आमचं ऑर्डर बुक कम्प्लिटली फुल आहे. सो जेवढे ग्लोबल कस्टमर्स आहेत त्यांच्याकडनं आम्ही ऑर्डर्स घेतलेले आहेत ते 2030-2032 पर्यंत कॉन्ट्रॅक्टेड बिझनेस आहे. असं नाहीये की चर्चा चालू आहे, हा कॉन्ट्रॅक्ट आहे. तर ती आम्हाला भीती थोडी कमी आहे. सो हा कॅम्पशाफ्ट बिझनेस आहे. मी 2016-17 मध्ये परत आलो इंडियाला MBA केल्यानंतर, आणि ते केल्यानंतर आमचा एक, आणि तेव्हा नुकतंच जस्ट पब्लिक लिस्टिंग केलं होतं, IPO केलं होतं 2016 मध्ये. सो काही फंड्स रेज केलेले होते ज्याला आपल्याला मशीन शॉप मध्ये तर लावायचेच होते, पण नवीन बिझनेसेस काय होऊ शकतात हा एक विचार होता. आणि तेव्हा एक विचार असा आला की किती आपण नवीन प्लांट बांधत राहणार, त्याला 2-3 वर्ष बांधायला लागतो, मग नवीन प्रॉडक्ट चालू केला की त्याला फुल 100% यायला अजून 2-3 वर्ष लागतात, म्हणजे एक 5-6 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो नवीन काहीतरी चालू करण्यात. आता अशा आम्ही घडीला पोहोचलो होतो 2017 मध्ये की आम्ही विचार केलं की मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स ह्या पद्धतीने, म्हणजे चालू कंपनीला अक्वायर करून ती आपण मोठी करू शकतो का, हा एक विचार आला. आणि 2017 आणि 2018 ह्या 1.5 वर्षात साधारण आम्ही 3 कंपन्या अक्वायर केल्या ग्लोबली.
आणि अतिशय डिफिकल्ट प्रोसेस होता, कारण की प्रत्येक ठिकाणी तुम्ही एका ओनरकडनं, ज्यांनी चालू केलेली आहे कंपनी किंवा ज्यांनी वाढवलेली आहे एका स्टेज पर्यंत, त्यांच्याकडनं तुम्ही ती कंपनी विकत घेताय. त्याचे सगळे चांगले गोष्टी तर घेताच, म्हणजे ऑर्डर बुक आहे, कस्टमर आहे, बिझनेस आहे, प्रॉफिट आहे, हे सगळं तर विकत घेतोच, पण त्याचे सगळे प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही विकत घेता. म्हणजे तिथले जे लेबर इश्यूज असतील, काही क्वालिटी इश्यूज असतील, काही एन्व्हायरमेंटल इश्यूज असतील, माहित नाही आपल्याला काय येतं. आणि एक प्रकार असतो ड्यू डिलिजन्स म्हणून, जो प्रत्येक कंपनीला केला जातो, की एक लॉयरला आम्ही म्हणतो की सगळं चेक करा की सगळं ठीक आहे का, पण ते एका लेवल पर्यंतच होऊ शकतं, त्याच्या खाली फार डीप जाता येत नाही. एनिवे, हे 3 कंपनीज आम्ही अक्वायर केले. मेमको म्हणून एक कंपनी आहे नाशिकमध्ये, साधारण 300-350 लोक काम करतात तिथे, आणि अतिशय क्रिटिकल पार्ट्स बनतात तिथे, जे फ्यूल इंजेक्टर्स बनतात, जे इंजेक्टर आपण म्हणतो गाड्यांमध्ये जातात, इंजिनमध्ये, त्या फ्यूल इंजेक्टरचे आम्ही कंपोनंट बनवतो. आणि बॉश ही मोठी कंपनी आहे, डेल्फाय मोठी कंपनी आहे, ह्यांना सप्लाय करतो ते. ही सोडून एक खूप मोठा आमच्यासाठी माइलस्टोन होता की 2018च्या मार्च महिन्यामध्ये आम्ही जर्मनीत एक कंपनी अक्वायर केली, आणि ते ॲज अन इंडियन कंपनी बाहेर जाऊन जर्मनी सारख्या देशात, जिथे ऑटोमोटिव्ह हब मानला जात होतो, तिथून टेक्नॉलॉजी बनते, तिथून जगातल्या सगळ्यात मोठ्या आणि बेस्ट गाड्या तिथे बनतात, तर अशा देशात जाऊन, आणि मी जोक नाही करत आहे, ऍक्च्युली आम्ही त्या प्लांटच्या बाहेर भारताचा झेंडा लावलाय. तो अतिशय मोमेंट ऑफ प्राईड आहे आमच्यासाठी. सो सोलापुरात एक स्मॉल कंपनी चालू झालेली कंपनी इन जर्मनी, जिथे म्हणजे 200-250 लोक आम्ही एम्प्लॉय करतो, जर्मन्स, आणि तिथे आम्ही भरपूर नवीन पार्ट्स डेव्हलप केले आहेत, नवीन बिझनेस वाढवलाय, आणि तिथे आपण गिअर्स बनवतो, वेगळ्या वेगळ्या टाईपचे शाफ्ट्स बनवतो, आणि ते लक्झरी कार्स मध्ये जास्त यूज होतात. सो ऑडी, BMW, पोर्शे अशा गाड्यांमध्ये यूज होतात. आणि फायनली एक कंपनी आम्ही अक्वायर केली, जी मी आता ज्याचा शर्ट घातलाय, इमॉस नावाची कंपनी आहे. आम्हाला असा कायम विचार होता की मेमको झालं, MFT झालं आणि PCL, हे सगळे ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स आहेत, म्हणजे इंजिन मध्ये लागणारे पार्ट आहेत. जर आणि जेव्हा EV खूप मोठं होईल, तेव्हा ह्यातले काही पार्ट लागणार नाहीत. मग आपण तहान लागल्यावर वीर खणायची का आत्ता तयार राहायचं? 2018 मध्ये 5 वर्ष झाले त्याला, तेवढी चर्चा पण नव्हती EV बद्दल जेवढी आज आहे. पण 5 वर्षांपूर्वी आम्ही विचार केला की ह्या इकोसिस्टम मध्ये आपला पाऊल असणं गरजेचं आहे. आणि ते आम्ही कसं केलं की एक छोटीशी कंपनी होती इमॉस नावाची, जी 10-15 लोक होते कामाला तिथे टोटल, पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड होता 10 वर्ष इलेक्ट्रिक ट्रक्स बनवायचे ते तिथे. पण इलेक्ट्रिक ट्रक्स बनवायचे म्हणजे ट्रक जुनी घ्यायचे, त्याला इलेक्ट्रिक करायचे, म्हणजे त्यातलं डिझेल इंजिन काढलं, त्यातलं एक्झॉस्ट सिस्टम काढली, त्याला एक बॅटरी पॅक लावला, त्याला इलेक्ट्रिक मोटर लावली, सॉफ्टवेअर लावलं आणि विकली. पण ते टेक्निकल लोक होते, प्युअरली टेक्निकल लोक होते, जे आवडीने हे करायचे, पण त्यांना तो बिझनेस कधी ग्रो नाही करता आला. तर आम्ही जेव्हा मी आणि माझे वडील गेलो 2017-18 मध्ये, आम्ही एका ट्रकमध्ये बसलो ज्याच्यात 30 टन माल होता मागे, पूर्ण इलेक्ट्रिक, आवाज सुद्धा येत नाही. सो टेक्नॉलॉजी अनबिलिव्हेबल होती आणि कोणी अजून जगभरात केलं नव्हतं हे तेव्हा. पण कशी होती की महिन्याला 1 ट्रक, 2 ट्रक, एक असा टाईप ऑफ बिझनेस होता. मग आम्ही जेव्हा बघितलं की आम्ही म्हणलं ह्याच्यात चॅलेंजेस काय आहेत, एकतर त्यांच्याकडे पैसा नाहीये ग्रो करायला, दुसरी गोष्ट सप्लाय चेन कळत नाही, कारण की हा मेजॉरिटी कंपोनंट चायनाहून येतात, कॅनडाहून येतात, ते सप्लाय चेन कसं मॅनेज करायचं, आणि सगळ्यात महत्वाचं कस्टमर्स, करेक्ट कस्टमर्सकडे कसं जायचं. आम्ही म्हणायचो की जे हे 1-2 मागणारे कस्टमर्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाऊच नका, तुम्ही असे फ्लीट ओनर्स शोधा, मोठे कस्टमर शोधा, जिथे तुम्हाला लार्जर ऑर्डर्स असतील. तर हे सगळं माहिती असता ती आम्ही कंपनी अक्वायर केली 2018 मध्ये. आणि त्याचा जर मी एकदम शॉर्ट मध्ये समरी सांगायची झाली तर तो एक 20 कोटी रुपयाचा बिझनेस होता जस्ट 4 वर्षांपूर्वी, आणि तो आम्ही 4 वर्षात साधारण 250 कोटी केलेला आहे. सो ऑलमोस्ट 10 टाइम्स ग्रो केलेला आहे तो बिझनेस. आणि प्राऊडली मी हे सांगू शकतो, तुम्ही गुगल पण करू शकता हे, की जगातले मोजक्या 4 किंवा 5 अशा कंपनीज आहेत जे EV मध्ये काम करतात आणि प्रॉफिटेबल आहेत. सो ते सुद्धा आम्ही तिथे केलेला आहे, आणि तो बिझनेस कंटिन्युअसली ग्रो होतोय. तो आता तिथे आपण फक्त ट्रक्स नाही पण बसेसला इलेक्ट्रिफाय करतो,
रोड स्वीपर्स इलेक्ट्रिफाय करतो, वेस्ट कलेक्शन ट्रक्स इलेक्ट्रिफाय करतो. अशी जर एक खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही एका कस्टमर सोबत डेव्हलप केली आहे. स्वीडनमध्ये कस्टमर येतो, 30 टन ट्रक आहे, आम्ही इलेक्ट्रिक करतो त्याला, आणि ती कंपनी त्याला पूर्ण ऑटोनॉमस करते, ड्रायव्हरलेस. सो तुम्ही इमॅजिन करा की अशी ट्रक आहे आत्ता जगात जी चालतीये, 30 टन माल, फुल इलेक्ट्रिक विदाउट ड्रायव्हर. सो ह्या टाईपच्या टेक्नॉलॉजी आम्ही आत्ताच इन्व्हेस्टेड आहे. आत्ता आम्हाला समजतंय की पुढच्या 5, 10, 15 वर्षात इंडियासारख्या देशात काय येऊ शकेल, हे तिथे आत्ता चालू आहे. हे सगळं घेता आम्ही ही टेक्नॉलॉजी इंडियाला आणली, आणि पुढच्या महिन्यात आम्ही एक LCV प्लॅटफॉर्म, जे आपण म्हणतो म्हणजे टाटा एस किंवा अशोक लेलँडची दोस्त आहे किंवा महिंद्राची जीतो आहे, ह्या टाईपच्या गाड्यांचं इलेक्ट्रिफिकेशन आम्ही इंडियात करतोय. आणि पुढच्या महिन्यात साधारण 15 कस्टमर्सला पहिल्या डिलिव्हरीज चालू करणार आहे त्या व्हेकलचे, आणि ते इलेक्ट्रिक ट्रक्स किंवा इलेक्ट्रिक LCV सोलापुरातच बनत आहेत. सो दॅट इज ग्रेट. हे असं आहे, ही जर्नी आहे. आणि तुम्ही विचारलं टर्नओव्हर वाईज वगैरे काय आहे. 1992 मधलं मी बॅलन्स शीट बघितलेलं आहे पहिलं. आय थिंक वर्षाचा 3 लाख रुपये टर्नओव्हर होता 93 मध्ये लास्ट इयर. आणि हे फायनान्शियल्स अवेलेबल आहेत म्हणून मी सांगू शकतो, पब्लिक लिस्टेड असल्यामुळे. लास्ट इयर ह्या मार्च मध्ये आपण 1100 कोटी टर्नओव्हर केला इन टोटल साधारण. हे करताना कंपनी प्रॉफिटेबल तर आहेच, पण डेट फ्री आहे, कुठलाही लोन नाही कंपनीवर. आणि ह्याचा फक्त सांगण्याचा हा पॉइंट आहे की इथून पुढे खूप अजून ग्रोथ आणि मोठी झेप घेण्याची क्षमता आहे. आता मित्रांनो, आपण सगळेजण जाणतो की इंजिन म्हणलं की त्या गाडीचं हृदय मानलं जातो आपण, आणि त्या हृदयामधला पार्ट आपली प्रिसिजन सारखी कंपनी कॅमशाफ्ट बनवते, ज्याला हृदयातला एक पार्ट असं म्हणतो. या कंपनीची ग्रोथ आपण करण सरांकडून ऐकली. हे जगभर फिरतात, सगळीकडलं नॉलेज घेतात, निवांत असं झोपत नाहीत. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बिझनेसचाच विचार असतो. काय नवीन करायचं, काय इनोव्हेशन द्यायचं, काय नवीन प्रॉडक्ट आणायचं, 10 ते 15 वर्षापूर्वीचा पुढचा विचार कसा करायचा, हे यांच्याकडून शिकावं. कारण सर तुम्ही आम्हाला आता तुम्ही असं सांगा की आमची मुलं आहेत, ही शिकतायत सध्या, त्यांनाही वाटतं की आपणही करण सरांसारखं छोटासा बिझनेस करावा, आपणही कुठल्या तरी मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करावी. आणि सोलापूरचं चित्र तुम्ही बघताय, एकीकडं प्रचंड बेकारी आहे आणि दुसरीकडं तुमच्यासारख्यासह अनेक कंपन्यांमध्ये मुलं मिळत नाहीत, कामगार मिळत नाहीत, स्किल्ड वर्कर मिळत नाहीत. यासाठी तुम्ही काय सांगाल मुलांना की कोणती स्किल अडॉप्ट केली पाहिजेत? सगळ्यात महत्वाची स्किल जी आम्ही इंडस्ट्रीमध्ये एक्सपेक्ट करतो, ही तुमची टेक्निकल स्किल नाही आहे, ते मला पहिले क्लिअर करू द्या. सो तुम्ही जेव्हा डिप्लोमा इंजिनिअरिंग करता किंवा जे इंजिनिअरिंग करता किंवा कुठलाही कोर्स कराल, तेव्हा ॲज इंडस्ट्री आम्हाला एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला टेक्निकल गोष्टी माहिती आहेत. ही आमची अपेक्षा नाहीये की तुम्हाला मायक्रॉन म्हणजे काय समजावं किंवा मशीन लेथ कसं चालतं समजावं. हे तुम्हाला कॉलेजमध्ये डेली शिकवलं जातंय. जे सगळ्यात महत्वाची स्किल आहे, जी आम्ही म्हणतो इंडस्ट्रीत तुम्हाला एका लेवलहून ग्रोथ होण्यासाठी, म्हणजे जर एका लेवलला तुम्हाला टेक्निशियन लेवलला राहायचंय तर फक्त टेक्निकल इन्फॉर्मेशन बास आहे. पण जर PCL सारख्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याही जगभरात इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला ग्रोथ करायची आहे, का मॅनेजर लेवल बनायचंय, जनरल मॅनेजर बनायचंय, CEO बनायचंय, तर ह्या सगळ्यांमध्ये दोनच गोष्टी असतात. एक आहे सगळ्यात बेस्ट सॉफ्ट स्किल्स, जे कम्युनिकेशन स्किल्स म्हणतो आपण. कसं आपला पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा आपल्याला जे नॉलेज आहे ते समोरच्याला तुम्ही कसं सांगणार, की तुम्ही कसं व्यक्त करणार, हे तुम्हाला इझिली करता येतं का, तुमच्या भाषावर कंट्रोल आहे का. खूप महत्वाचं आहे की इंडियामध्ये ऑल आर एज्युकेशन इज इन इंग्लिश. सो हे खूप फायदेशीर आपल्यासाठी की जगभरात आपण बिझनेस करू शकतो. चायनामध्ये बघा तुम्ही, हे डिसएडव्हान्टेज आहे की त्यांना इंग्लिशमध्ये शिकवलं जात नाही. हा आपल्यासाठी खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. ह्याचा कसा तुम्ही बेस्ट यूज करू शकता. तुम्ही आज मी तुम्हाला सांगतो की जे मी तुमच्या वयाचा असताना जस्ट 10 years ago, 10-15 years ago, इंटरनेट इतकं मोठं नव्हतं जे आज आहे. यूट्यूब नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, 15 वर्षांपूर्वी सुद्धा नव्हतं. हे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्याचा चांगला वापर करा. इंस्टाग्रामवरती रील स्क्रोल करणं एक गोष्ट, पण यूट्यूबवरती आज जर तुम्ही गेलात तर इतके ट्रिमेंडस पॉडकास्ट आहेत, इतके डॉक्युमेंटरी आहे, जिथे तुम्ही खूप तुमचे स्वतःचे स्किल्स शिकू शकता.
म्हणजे इथे कॉलेजला येऊन नाही म्हणावं, पण तुम्ही इंजिनिअरिंग पण ऑनलाईन शिकू शकता आज, मॅनेजमेंट पण MBA ऑनलाईन करू शकता. पण काही गोष्टी असे असतात स्पेशली इंजिनिअरिंगमध्ये जिथे तुम्हाला हँड्स ऑन कॉलेजमध्ये करणं गरजेचं आहे. तर माझं हे म्हणणं आहे की ऑनलाईन जे रिसोर्सेस आहेत ते वापरा तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलप करायला, सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करायला. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट जी आहे की गॅप इन द मार्केट कोण रेकग्नाइज करू शकतं, ह्यालाच म्हणजे त्याला ऑन्टरप्रिनर म्हणतात. तोच सक्सेसफुल होऊ शकतो. जर 100 लोक करणारी गोष्ट तुम्ही 101 माणसाने केली तर त्यात तुम्हाला किती प्रॉफिट असणार आहे आणि किती वाढ होईल हे तुम्हीच सांगू शकता. पण मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स देतो. आमचे जे माझ्या वडिलांनी चालू केलं PCL 92 मध्ये, तेव्हा अजून एकच कॅम्पशाफ्ट मॅन्युफॅक्चरर होता अख्ख्या इंडियामध्ये. गॅप त्यांनी काय बघितली मार्केटमध्ये की हा जर नसला तर कोणीच नाहीये. तेव्हा महिंद्रा म्हणायचे की जर आम्ही ह्या सप्लायरकडनं नाही घेतले कॅम्पशाफ्ट तर आम्हाला इम्पोर्ट करावे लागतं आणि खूप कॉस्टली होतं. तेव्हा इमॅजिन करा 90s मध्ये इम्पोर्ट करणं. त्यांनी गॅप बघून ठरवलं की हे आपल्याला कॅम्पशाफ्ट करणं गरजेचं आहे आणि ते सक्सेसफुल झालं. सिमिलरली EVs मध्ये आज आम्ही 4 चाकी कार्गो व्हेकल सोडून इलेक्ट्रिक इंडियात काहीच करणार नाही. तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह लँडस्केप बघितली, 2 व्हीलर करणारे तुम्ही कित्येक लोक सांगू शकाल नावं, ओला, इथर, बजाज भरपूर आहेत. मोठे कंपन्या आहेत, आमच्याहून 100 पट मोठे आहेत, त्यांच्यासोबत कम्पीट करू शकत नाही. बस बनवणारे पण आहेत, BYD आहे, टाटा आहे, हे आहे. असा आम्ही मार्केट शोधलाय 4 व्हीलर कार्गो 1.5 टन पेलोड. ह्याच्याहून आम्ही नाही लेफ्ट बघू नाही राईट बघू. सो ह्याच्यावर मी तिसऱ्या पॉइंटला येतो, जे यंग स्टुडंट्स तुमच्यासारखे जे आहेत, फोकस ठेवणं गरजेचं आहे. आणि हे मी असंच म्हणत नाही, खूप सिम्पल आहे म्हणणं फोकस ठेवणं, पण जे काय तुम्ही कराल पुढे जाता, वेदर तुमची एज्युकेशनची नेक्स्ट स्टेप असेल, करिअरची पुढची नेक्स्ट स्टेप असेल, फोकस्ड राहा ज्यात करताय त्याच्यात आणि त्याच्याहून वेवर होऊ नका. आज मी सगळ्यात मोठी चॅलेंज सुरवसे साहेब काय बघतोय की नॉट ओनली लोक मिळणं अवघड आहे, पण टुडेज जनरेशन मध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज आहे की लोकांना स्टेबिलिटी नाहीये. बरोबर, म्हणजे आज आम्ही बघतो कंपनीमध्ये आमच्या की पीपल हॅव बीन वर्किंग 10-15 years टू रीच अ सर्टन लेवल आणि मग खूप सक्सेसफुल होतात. आज आपल्याला अपेक्षा अशी असते की मी आज केलं उद्या मी बिलियनर व्हायला पाहिजे. हे अशक्य आहे हे. आणि आपण कुठेतरी छोटे एक्झाम्पल्स बघतो, काहीतरी क्रिप्टो करन्सी घेऊन कोणीतरी 1000 कोटी केले, एखादा इलॉन मस्क आहे जगात, सगळे नाही आहेत. सो फोकस्ड राहणं आणि खूप काय म्हणतात करिअरमध्ये फार जम्प न करता स्टेडी राहणं, एका कंपनीला तुमचं रिअल काय म्हणतात पोटेन्शियल दाखवणं, ह्यात खूप बेनिफिट आहे तुम्हाला ऍक्च्युली. करण सरांनी खूप छान सांगितलं. मित्रांनो, 3 लाख रुपये प्रॉफिट असलेली कंपनी आज 1100 कोटी रुपये टर्नओव्हर करते. हे खरंच जोक नाहीये. एवढा मोठा टर्नओव्हर, 2,500 ते 3,000 कर्मचारी, विविध देशांमध्ये विस्तारलेलं जाळं, हे मॅनेजमेंट सांभाळणं देखील खूप मोठं धारिष्ट्य आहे, शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. सर, हे सगळं मॅनेजमेंट आपण कसं डे टू डे बघता? सर, हे सगळ्यात आय थिंक हे सगळ्यात चॅलेंजिंग आहे. आज आम्ही जर बघितलं तर तुम्ही म्हणला तसं 3,000 एम्प्लॉईज आहेत ग्लोबल. त्यातले मेजॉरिटी सोलापुरात जरी असले तर नाशिक आहे, जर्मनी आहे, नेदरलँड्स आहे आणि कस्टमर्स अजून 22 देशात आहेत. ह्यांचं सगळ्यांचं कस्टमर तर सोडू, विदिन आवर कंपनी कल्चर सांभाळणं आज खूप एक मोठा चॅलेंज झालेला आहे. आणि थँकफुली मी म्हणतो की वन ऑफ द थिंग्स जे मी शिकलोय 10 वर्ष बाहेर राहून, की ह्या सगळ्या कल्चर्सला आपण एकत्र घेऊन काम कसं करू शकतो पुढे. फॉर एक्झाम्पल, जसं आपण सोलापुरात काम करून घेतो किंवा काम करतो, ते सेम जर्मनी तर सोडा नाशिकमध्ये पण होऊ शकत नाही. कारण की मेंटॅलिटी वेगळी आहे, तिथला हिस्ट्री वेगळा आहे, तिथला कल्चर वेगळा आहे. जर्मनी टोटली वेगळा आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता, तिथे मंडे सकाळी 9 ते फ्रायडे संध्याकाळी 5, 8 तास पर डे तेवढंच काम करतात. कंपनीला आग लागली असली तरी सुद्धा वीकेंडला विचार करेल माणूस मी येऊ का नाही. आपल्याकडे ती खूप डिफरंट आहे मेंटॅलिटी. तिथे मोर इम्पॉर्टंट आहे सोशल स्टॅटस राहणं, एम्प्लॉईज खुश राहणं, इन्व्हेस्टर, सप्लायर्स, कस्टमर्स. सो एक खूप डिफरंट कल्चर आहे ज्याच्यात आम्हाला केअरफुली करावं लागतं. नेदरलँड्समध्ये
दोन्ही कंपनीमध्ये 500 किलोमीटरचा अंतर आहे, पण भाषा टोटली वेगळी, लोक टोटली वेगळे, त्यांचा हिस्ट्री वेगळी. सो हे कल्चर सांभाळणं थोडंसं चॅलेंज आहे, पण आम्ही जितकं पॉसिबल आहे तेवढं करतो. डेली जर तुम्ही म्हणालात शेड्यूल जे असतं, टिपिकली आम्ही प्रयत्न करतो की डे टू डे फायर फायटिंग नाही करायला पाहिजे. म्हणजे इथे आग लागली आहे, विझवा, ही विझवली की दुसरीकडे जा, ती विझवा, हे करणं, मग ह्याच्यातच अख्खा दिवस, अख्खा महिना, अख्खं वर्ष असंच जातं. सो आमचा इंटेन्शन असं असतं की पुढचे 3 ते 4 महिने ऍटलिस्ट प्लॅन्ड आहेत माझ्या कॅलेंडरवर आत्ता. सो तुम्ही म्हणजे ह्या इयर एंड पर्यंत तुम्ही जर विचारलात मला कधी की ह्या दिवशी भेटू शकतो का, मी पहिले कॅलेंडर बघतो, कारण की ते प्लॅन्ड आहे ऑलरेडी. सो मी कुठे जायचंय, कुठे ट्रॅव्हल करायचंय, कुठल्या कस्टमरला भेटायचंय, इंटरनल मीटिंग कधी आहेत, हे सगळे प्री प्लॅन्ड आहेत. सो जे तुम्ही मॅनेजमेंट रिव्ह्यूज म्हणताय, बरोबर, ते तो तुमचा प्रश्न की कसे कंपनीज चालवतात. तर प्रत्येक कंपनीचा एक हेड आहे, एक सीईओ आहे किंवा मॅनेजिंग डिरेक्टर आहे असं धरू. ते आम्हाला वीकली अर्जंट गोष्टींवरती अपडेट करतात की कस्टमर, डिलिव्हरीज, क्वालिटी, असे काही गोष्टी आहेत. पण अनलेस खूपच मोठा प्रॉब्लेम आहे, नन ऑफ देम आर अलाउड टू कॉल मी और माय फादर अँड से की सर असं झालं आहे. मग आम्ही म्हणतो की असं झालंय तर तुम्ही सोल्युशन पण घेऊन या, फक्त प्रॉब्लेम कधीच सांगू नका. तर प्रॉब्लेम सोबत सोल्युशन पण सांगा, मग आम्ही विचार करू की ते सोल्युशन ओके आहे का नाही. अनलेस अदरवाईज फ्रायडेला दुपारी 3 वाजता 1 तासाचा स्लॉट आहे प्रत्येक मॅनेजिंग डिरेक्टरला की तुमची कंपनी प्रेझेंट करा. हे एक आहे. अदर दॅन दॅट आम्ही काय म्हणतो, आम्ही लिस्टेड कंपनी आहे आज. आपल्यासारखे म्हणजे शेअर होल्डर, एक शेअर असेल किंवा अनेक, साधारण 70-80 हजार शेअर होल्डर्स आहेत PCLचे. त्या सगळ्यांना आपण रिस्पॉन्सिबल आहे, बरोबर, आणि त्यांना क्वार्टरली आपल्याला डेटा द्यावा लागतो की कंपनी कशी करते. ते करण्यासाठी आम्ही आमच्या मॅनेजमेंट टीम सोबत एव्हरी मंथ हा डेटा कॅप्चर करतो, अनालाइज करतो, त्याच्यावरती ऍक्शन्स घेतो. आणि तुम्हाला सरप्राइझिंग वाटेल की एवढी लार्ज कंपनी रन करतो, प्रत्येक लेवलला रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. इंजिनियर पासनं, मॅनेजर पासनं, शिफ्ट इन्चार्ज, हे सगळ्यांना वेगळे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. पण ऍट द हायेस्ट लेवल कंपनीला आम्ही 10 लाईन मध्ये मेजर करतो ऍट द एंड ऑफ एव्हरी मंथ, फक्त 10 लाईन. आणि त्याच्यात तुम्ही आयदर रेड आहात, येलो आहात किंवा ग्रीन आहात. ह्यात इमोशनचा भाग नाही, ह्याच्यात माझ्या जवळचा लांबचा काही नाही. ऍब्सोल्युटली ब्लॅक अँड व्हाईट. परफॉर्म केलं, व्हेरी गुड, नो क्वेश्चन्स आस्क्ड. नाही केलं, ऍक्शन प्लॅन काय आहे, 3 महिन्यात दाखवा सुधारणा वगैरे वगैरे. सो डेली मॅनेजमेंट जे आहे हे खूप प्लॅन्ड असतं. बरं, ऑफकोर्स काय म्हणतात, एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन कायम होऊ शकतात. ट्रॅव्हल बरंचसं प्लॅन्ड असतं, कारण की कस्टमर आणि स्वतःच्या कंपनी दोन्हीचं ट्रॅव्हल आहे. सो ते बरंचसं प्लॅन्ड असतं आणि असं मॅनेज करतो सर. हे जे नियोजन आहे जबरदस्त आहे. आणि मित्रांनो, खरंच तुम्हाला सांगतो, वक्तशीरपणा काय असेल आणि स्वच्छता काय असेल तर ते पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच प्रिसिजन गप्पाचे कार्यक्रम किंवा प्रिसिजनचा कुठलाही सामाजिक पुरस्कार हे कार्यक्रम अवश्य पहा. अत्यंत नियोजन कसं असतं, 1 मिनिटाचा देखील वेळ कसा घालवायचा नसतो, हे यांच्याकडून शिकावं. सर मी एक्झाम्पल देऊ का ह्याचं? सॉरी, अवश्य. हे का करतो हे सगळे गोष्टी ना, म्हणजे एक्झॅक्टली टाइमवर चालू करणं का करतो हे? इट इज बिकॉज ऑफ रिस्पेक्ट ऑफ आवर ओन टाइम अँड रिस्पेक्ट ऑफ ऑल ऑफ यू. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट, जे हाऊसकीपिंग आणि डिसिप्लिन आणि क्लेनलीनेस बद्दल बोलतात, ते आम्ही 45 एकर फॅसिलिटी आहे, पण तुम्हाला आम्ही वेट क्लीन करतो 8-10 दिवसातनं. हे सगळं करण्याची गरज काय, राईट? एक परसेप्शन आहे, एक इमेज आहे बाहेरच्या जगाला अबाउट इंडिया. आणि मी एकदम ऑनेस्टली सांगतो, बाहेरच्या जगाला इमेज कसा आहे की जनरली घाण कंट्री आहे, पोल्युशन आहे, रस्त्यावर प्राणी फिरतायत, हे सगळं परसेप्शन आहे, बरोबर? मी तुम्हाला इंटरप्ट करतो. सरांची कंपनी मी 2 वर्षापूर्वी पाहिली. मित्रांनो, तुम्हाला जोक वाटेल, कंपनीच्या आतमध्ये जर गेला तर तुम्ही फॉरेन मध्ये आहात असाच फील येतो 100%. आणि तिथं झाडं सुद्धा एका सरळ रेषेत वाढतात, फुलं देखील सरळ रेषेतच पडतात. त्यांनी सांगितली तर शिस्त जेवढे आहे, फुलं देखील वाकडे तिकडे पडत नाहीत. त्यामुळे ही खरंच प्रिसिजनची शिस्त पाहण्यासारखी आहे. तुम्ही अवश्य त्यांच्या वेळेनुसार किंवा त्यांच्या मॅनेजमेंटच्या वेळेनुसार एकदा कंपनी अवश्य बघायला जा, की नक्की तुमच्या डोक्यामध्ये थोडासा तरी प्रकाश पडेल. सर कंटिन्यू. नाही, त्याचंच एक पुढे एक्झाम्पल होतं की
एक मोठ्या जर्मन कस्टमरचे व्हाईस प्रेसिडेंट आले होते सोलापुरात आणि त्यांना बिझनेस आम्हाला द्यायचा होता आणि ते म्हणाले की 3 तास ऑडिटसाठी येणार आहेत आणि ते इतके हाय लेवल होते की ते विमानाने सोलापूरला आले होते, चार्टर्ड विमानाने वगैरे. आणि ते आत आले कंपनीच्या, फक्त 45 मिनिट त्यांनी प्लांट बघितला, ज्या प्रकारे डिसिप्लिन आहे ती बघितली, ज्या प्रकारे एम्प्लॉईज जे आहेत 2000 एम्प्लॉईज ज्या प्रकारे शिस्तीत राहतात, प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीला जागा आहे, जे 5S आपण ऐकतो ते ऍक्च्युली पाळलेलं आहे. त्या मीटिंग मध्ये ते म्हणाले माझ्या वडिलांना की यतीन सर, जर तुम्ही हे करू शकता तर कॅम्पशाफ्ट डेफिनेटली बनवू शकता, हिअर इज युअर ऑर्डर. म्हणजे ते कॅम्पशाफ्टच्या टेक्नॉलॉजीमध्ये न फार डिटेल न जाता एक कंपनीचा परिसर बघून त्यांना तो एक डिसिजन घेता आला. करण सरांची जर्नी आपण पाहतोय. सर, आपण एवढे वर्ष सगळे जगभरात फिरतोय, जवळपास 30 ते 35 देश आपले झाले असतील, कदाचित त्यापेक्षाही जास्त. साधारणपणे किती दिवस, 10 ते 12 दिवस तुम्ही परदेशात असता किंवा तिथून काय शिकून येता? सर नाही, हे 30-35 देश आर इन्क्लुडिंग म्हणजे पर्सनल ट्रॅव्हल वगैरे. पण जनरली आमचा ट्रॅव्हल कसा आहे, खूप हेक्टिक असतो. कस्टमर कडे जेव्हा जातो, असं नाहीये की कस्टमर कडे गेलो तर 4-5 दिवस वेळ आहे, तो देश बघितला, सिटी बघितला, असं नसतं. आमच्यासारखं नाही फक्त फोटो काढायचे फेसबुकला टाकायचे असं नाही. कधी कधी होतं तसं, कधी कधी होतं, पण खूप स्ट्रेसफुल ट्रॅव्हल असतो. म्हणजे आज रात्री पोहोचलो, उद्या मीटिंग आहे, उद्या रात्री परत आलो. आणि म्हणजे मी असं बोलतोय की पुण्याला गेल्यासारखं पण जर्मनीला जाणं असं होतं, कारण की वेळ खूप कमी आहे. पण येस, खूप खूप जग बघितलंय बिकॉज ऑफ एज्युकेशन. एकतर बाहेर शिकलो, खूप काम बाहेर करतो, 2-3 कंपनीज रन करतो आणि कस्टमर्स पण आहेत. आणि एकच फक्त आहे की वेदर सुट्टीसाठी चाललोय किंवा कामासाठी चाललोय, कायम एक प्रयत्न असतो की हे वेगळं काय करतायत ते आपण कसं शिकू शकतो आणि ते शिकून आपल्या कंपनीत किंवा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये हे कसं आपण आणू शकतो. सो लकीली प्रिसिजन मध्ये आपल्याकडे जॅपनीज कस्टमर पण आहेत, टोयोटा सारखे, अमेरिकन कस्टमर पण आहेत, फोर्ड सारखे, किंवा एक जर्मन कस्टमर पण आहे, मर्सिडीज सारखे. प्रत्येकांची काम करण्याची पद्धत टोटली डिफरंट आहे. अमेरिकन्स जनरली प्युअरली मनी ओरिएंटेड असतात की हे सगळं ठीक आहे, तुम्ही किती रेव्हेन्यू केला, किती असं केलं, जनरली असं एक मोठं असतो अमेरिकन मेंटॅलिटी. जॅपनीज मेंटॅलिटी टोटली वेगळी आहे. अजिबात बोर्डरूम मध्ये बसायचं नाही, सगळं काही प्लांट फ्लोअरवर. म्हणजे त्यांचा सीईओ लेवल जरी आला तर तो खुर्ची ओढून प्लांट फ्लोअर वरती बसतो आणि मशीनचे डेटा स्वतः लिहितो. त्याला गॅम्बा म्हणतात त्यांच्या भाषेत. जर्मन प्रिसाईज, सगळं प्रिसिजन, राईट. तर हे सगळे गोष्टी आम्ही शिकतो आणि तुम्ही आमच्या प्लांटला जर आज आलात तर तुम्ही म्हणाल की हे कॉम्बिनेशन आहे ह्या सगळ्याचं. म्हणजे जे काय बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही जिथून कुठून शिकतो ते आम्ही इथे आणतो. बरं, बिकॉज ऑफ ट्रॅव्हलिंग सो मच, पर्सनली पण खूप बेनिफिट होतो त्याचा, कारण की एक ग्लोबल विचार करण्याची पद्धत कळते. जर्मन्स कडनं एवढं शिकायला मिळतं डेफिनेटली की असं सर्कल्स मध्ये बोलत नाहीत, सगळं क्लिअर ब्लॅक अँड व्हाईट आहे, जे आहे तोंडावर आहे, सगळं डझंट मॅटर काय आहे. खायच्या गोष्टी जगभरात आता आम्ही विचार करतो, चायनाला जातो, रशियाला जातो, सगळीकडे जातो. जर आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन म्हणलं नाही आम्हाला कढी चावलच पाहिजे तर अशक्य होईल ते करणं. तर त्यामुळे सगळ्या जगभराचं खाणं पण आम्ही टेस्ट केलेलं आहे आणि ते आता इझिली राहू शकतो कुठेही. सो असे प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही साईडला बेनिफिट्स भरपूर आहेत त्याचे. एक सोलापूरचा पुन्हा प्रश्न विचारतो. सोलापूरचं औद्योगिक जग नाही म्हटलं तर आता सध्या डाऊनस्ट्रीमला आहे आणि ज्या 4-5 कंपन्या आहेत त्या मात्र जागतिक पातळीवर चमकतायत. सोलापूरला पुन्हा एकदा उद्योग जगतानं भरारी घ्यावी यासाठी इथल्या लोकांनी काय करावं, इथल्या कर्मचाऱ्यांनी काय करावं, किंवा इथल्या विद्यार्थ्यांनी काय करावं, किंवा इथल्या छोट्या उद्योजकांनी कोणते स्किल अडॉप्ट करावेत? आय थिंक बियॉन्ड हे जे 2-4 लिस्टेड कंपनीज आहेत, अशा आहेत भरपूर इंडस्ट्रीज आहेत सोलापुरात अजून सुद्धा जे ग्रो करतायत, जे चांगलं करतायत. आय थिंक जर मी 2-3 गोष्टी सांगायच्या असले, एक आहे की मी म्हणेन की जर वेदर इट इज फॅमिली रन बिझनेस ऑर नॉट, मोस्टली आपल्या इंडियासारख्या कंट्रीमध्ये 95% बिझनेसेस हे फॅमिली ओन्ड अँड रन आहेत. पण फॅमिली ओन्ड आणि फॅमिली रन मध्ये खूप फरक आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा कंपनी आहे तुमची, असं अज्युम करतोय मी, आणि त्याला मोठी करायची आहे तर तिथे प्रोफेशनलिझम असणं गरजेचं आहे. तिथे तुम्ही टेक्निकल एक्सपर्ट्स आणणं गरजेचं आहे, तिथे फायनान्शियल एक्सपर्ट्स आणणं गरजेचं आहे, तिथे बाहेरचं जग बघितलेले लोक आणणं गरजेचं आहे. सो
म्हणजे 1993 मध्ये माझ्या वडिलांनी जेव्हा कॅम्पशाफ्ट चालू केलं त्यांना माहित पण नव्हतं कॅम्पशाफ्ट दिसतो कसा. ते इंजिनियर नाही आहेत, ते फायनान्स बॅकग्राऊंडचे आहेत, बीकॉम MBA आहेत ते, राईट. त्यांना माहित पण नव्हतं, पण त्यांनी त्या काळात जाऊन स्वतःहून तिप्पट जास्ती पगार देऊन एका कोइंबतूरहून माणसाला आणलं ज्याला हे समजत होतं, ज्यांनी हे जग बघितलंय, ज्याला कस्टमर माहिती आहे, ज्याला टेक्नॉलॉजी माहिती आहे. सो आय वुड से की हे प्रोफेशनलिझम तुमच्या बिझनेसेसमध्ये आणा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आय थिंक की इट इज इम्पॉर्टंट टू गेट एक्सपोजर इन एनी वे. जर म्हणजे ते कुहे का मेंढक जे म्हणतो ना आपण, तेच आहे की जर आपण इतकंच बघितलं आणि आपल्या आजूबाजूचं जग बघितलं आणि म्हणलं की आपण ह्यात सगळ्यात भारी, तर मग आपण तेवढंच राहणार आहे ऑब्व्हियसली. पण आज तुम्हाला अवघड नाहीये जग बघणं, इथे बसून सुद्धा अवघड नाहीये जग बघणं तुम्हाला. आणि थँकफुली अँड लकीली फॉर अस, आत्ताच्या करंट मागच्या 8-10 वर्षात जेवढी डेव्हलपमेंट मी इंडियात बघितली आहे ती आत्ता तरी अजून कुठल्याही देशात ह्या टाईपची डेव्हलपमेंट बघत नाहीये. ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर बनतंय, ज्या प्रकारे इंडस्ट्रीला थोडा ग्रोथचा इनिशिएटिव्ह दिला जातोय, हे अजून कुठे बघायला मिळत नाही. आणि आपल्याकडे हे जे सगळे इंडस्ट्रीज आहेत जे बाहेर देशात खूप मॅच्युअर झालेले आहेत, आज आपल्याला चान्स आहे कुठून तरी चालू करण्याचा. EV हा खूप चांगला एक्झाम्पल आहे. आज तुम्ही जर चायना सारखी कंट्री बघितली, तिथे 50% ऑफ ऑल न्यू कार्स सोल्ड आर इलेक्ट्रिक, 50%. इंडियात तो पर्सेंटेज 1 आहे, 1%. तर तुम्ही विचार करा की किती ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्ही ॲज स्टुडंट्स टू इंडस्ट्री, टू युअर प्रोफेसर्स, टू युअर टीचर्स, यू शुड आस्क की काय बदल होणार आहे पुढच्या 3, 4, 5 वर्षात, मी कुठल्या इंडस्ट्रीत जावं जिथे माझी प्रगती होऊ शकते. सो इट इज नॉट नेसेसरी की इथे किती 500 ऑड मुलं असतील, मुलं मुली, तुम्ही सगळे 500 जण कोणी सगळे जाऊन बिझनेसेस चालू करणार नाही आहात, बरोबर आहे. पण डेफिनेटली तुम्ही चूज करू शकता की मला कुठल्या इंडस्ट्रीत जॉब करायचे, मला कुठल्या इंडस्ट्रीत करिअर बिल्ड करायचे. आणि जस्ट बिकॉज, मी परत त्याच पॉइंटला येतो, जस्ट बिकॉज तुम्हाला दर 1.5-2 वर्षांनी कुठेतरी एक सॅलरी वाढून मिळते, जम्प मारू नका सारखे. स्टेबिलिटी ठेवा आणि स्वतः अभ्यास करा. तुमचे टेक्स्टबुक आणि तुमच्या प्रोफेसर्सच्या सोडून खूप जग आहे बघण्यासारखं, जे तुम्ही अभ्यास करू शकता आज. सर, एकीकडं आम्हाला जॉब नाहीत आणि दुसरीकडं आम्ही कुठंही फिरताना पाहतोय, फॉर एक्झाम्पल हायवेची कामं सुरू आहेत, ब्रिजची कामं सुरू आहेत, तिथं काम करणारे आहेत UP, बिहार, झारखंडमधले. फर्निचरचे काम करणारे आहेत राजस्थानमधले, फरशीचे काम करणारे आहेत राजस्थानमधले. मेट्रोचं पुण्याचं काम करताना तिथं ब्रिजचे लोक किंवा ते स्टेशन बांधतायत ते बघितलं तर ते सगळी झारखंड असेल, UP, बिहार असेल, इकडली सगळी मुलं दिसत आहेत. आणि आमच्याकडली मुलं, महाराष्ट्रीयन मुलं बेकार आहेत. एकीकडे कंपनीमध्ये नोकऱ्या मिळत नाहीत आणि दुसरीकडं जे ग्रॅज्युएट झालेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झाले आहेत, डिप्लोमा होल्डर्स आहेत, इंजिनियर आहेत, ते बेकार आहेत. हे नक्की इन्स्टिट्यूट आणि इंडस्ट्री याच्यामधला गॅप जो आहे तो कसा कमी करता येईल? सर, मी नाही म्हणणार की बेकार आहेत. आय थिंक स्किल गॅप आहे एक तर डेफिनेट आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इंडस्ट्री जिथे कुठे आहे, मी आता फक्त EV नाही बोलत, बायोटेक असेल, फार्मा असेल, ऑटोमोटिव्ह असेल, हे जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रोडक्ट जिथे आहेत तिथे एक एक्सपेक्टेशन आहे की स्टुडंट जे जरी फ्रेश स्टुडंट्स असले तर त्यांना एक स्किल असावी त्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची, आणि तो पुढे सॉफ्ट स्किल पण असावी ग्रो करण्यासाठी. ती कुठेतरी आज डेफिनेटली गॅप आहे बिटवीन इंडस्ट्री अँड एज्युकेशन, फॉर शुअर. जे एक्झाम्पल सर तुम्ही देताय, हायवेचे कामं, मेट्रोचे कामं, तो डिफरंट कॅटेगरी ऑफ वर्कफोर्स आहे, बरोबर. आता प्रश्न हा आहे, आणि आय डोंट नो हा प्रश्न आहे म्हणजे उत्तर नाही आहे माझ्याकडे, की आज आपण हे बसलोय, आपण डिप्लोमा इंजिनियर्स किंवा इंजिनियर्स आहे, आपल्याला एक वेगळा करिअर आहे, इंडस्ट्रीत काम करायचं आहे, IT मध्ये बऱ्याचशा तुम्हाला काम करायचं असेल. इज द लोकल पॉप्युलेशन इन आवर स्टेट हार्ड वर्क करण्याची तयारी आहे का, हा प्रश्न आहे. जे आपण म्हणतो की आपले जॉब्स त्यांनी घेतले, आणि हा सेम उदाहरण आज युरोपमध्ये पण बघितला जातो, कारण की भरपूर इंडियन्स जाऊन तिथे काम करतायत IT मध्ये, बँकिंग मध्ये. मग तिथले लोक काय म्हणतात, युरोपियन्स आमच्या देशाला येऊन आमचा जॉब घेतो का. मग आमचं म्हणणं असतं, इंडस्ट्री तुम्ही कोणी करत नाहीये म्हणून आम्ही करतोय. आज देर इज नॉट इनफ टॅलेंट इन युरोप ऑफ युरोपियन्स ज्यांना IT मध्ये, बँकिंग मध्ये, ह्या इंडस्ट्रीज मध्ये काम करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी आहे की इंडियात तुमच्यासारख्या कॉलेजेसमध्ये शिकलेले यंग इंजिनियर्सला चान्स आहे बाहेर जाऊन
काम करण्याचं. तर तो सेम प्रश्न असेल मला की जे आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करतायत, आहे का आपली तयारी ती सेम? चांगला प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने उत्तर शोधायचं आहे करेक्ट. आणि ते उत्तर शोधण्यासाठी करण सरांनी तुम्हालाच प्रश्न विचारलेला आहे. आपल्या पद्धतीनं ते जज करा आणि ते मनात ठेवा. सोलापूर जिल्हा असा आहे की साखरेचं खाणार त्याला सोलापूर जिल्हा देणार असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. सगळ्यात जास्त साखर उत्पादन देशात सोलापूर करतोय. सगळ्यात जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. सगळ्यात जास्त डाळिंबाचं उत्पादन सोलापूर जिल्ह्यात आहे. सगळ्यात जास्त अजूनही चादर आणि टॉवेलची मागणी सोलापूरच्या मार्केटला आहे. सगळ्यात जास्त केळीचं उत्पादन सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. असं प्रयोगशील किंवा इनोव्हेशन अनेक शेतकऱ्यांनी केले, त्यांना पुरस्कार देखील मिळालेत. सर इथं खूप उद्योग आहेत, शेती उद्योग आहेत किंवा छोटे छोटे उद्योग आहेत. हे मोठ्या पद्धतीनं होण्यासाठी आणि सोलापूरचा विद्यार्थी असेल किंवा रोजगार मिळवण्यासाठी तो पुण्या मुंबईकडे लगेच पळतो. तर हे सगळं थांबण्यासाठी ह्याचे जिथल्या काही ऑपॉर्च्युनिटी आहेत सोलापूर जिल्ह्यामधल्या ह्या टॅकल करता येतील का आणि मुलांना इथं थांबवता येईल का? ऍब्सोल्युटली टॅकल करता येतील. आणि जर तुम्ही जसं म्हणलात, आपण देशात सगळ्यात मोठे प्रोड्युसर्स ऑफ शुगर आहेत, पोमोग्रॅनेट आहे, बनाना आहे वगैरे. जे चेंज लास्ट 10 इयर्स मध्ये बघतोय ना, ते मी एक एक्झाम्पल देतो फक्त, की प्रत्येक इंडस्ट्रीला टेक हा शब्द जॉईन झालेला आहे. एज्युकेशन हे फक्त एज्युकेशन होतं असं कॉलेजेस. आज बायजूस सारखं आहे, त्याला आपण एडटेक म्हणतो. पूर्वी मोठे बँक्स होते, कोटक महिंद्रा बँक वगैरे. आज झिरोदा सारखी इन्स्टिट्यूशन आहे, ते फिनटेक झालेलं आहे. राईट. सर एडटेक आहे, फिनटेक आहे. तसंच आज मी कालच एक बँगलोरमध्ये एकांशी बोलत होतो, जे एका व्हेंचर कॅपिटल फंड साठी काम करतात. मोठा फंड आहे जे नवीन बिझनेसेस मध्ये पैसे घालतात. त्यांचं हे म्हणणं आहे की पुढच्या 5 वर्षात 50% ऑफ ऑल न्यू बिझनेसेस दॅट स्टार्ट इन इंडिया अँड विल गेट फंडेड विल बी ॲग्रीटेक. सो फक्त ॲग्रिकल्चर करणं हे एक गोष्ट आहे, म्हणजे क्रॉप उगवणं, त्याला मार्केटमध्ये विकणं, हे फक्त ॲग्रिकल्चर झालं. ॲग्रीटेकचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो की वी आर इन अ कंट्री वेअर तुम्हाला माहिती आहे ड्रॉट प्रोन रिजन आहे, तुम्हाला माहिती आहे अवकाळी पाऊस खूप पडतो. काय टेक्नॉलॉजी तुम्ही लास्ट शेतकरीपर्यंत पोहोचवू शकता की तो बेटर यूज ऑफ टेक्नॉलॉजी करून तो प्लॅनिंग जास्ती बेटर करू शकेल. आज आपण अजूनही जुन्या मॉन्सूनच्या सायकलवरती काम करतो. आज आपल्याकडे भरपूर मेट्रिओलॉजिकल डेटा आहे ज्याच्यावरनं आपण ते ऍडजस्टमेंट्स करू शकतो. हे एक एक्झाम्पल आहे. दुसरं एक एक्झाम्पल आहे की सस्टेनेबल मटेरियल्स. तेच व्यक्ती मला सांगत होते, हे तिन्ही उदाहरण तेच देतो मी. शुगर केन, केळी आणि पोमोग्रॅनेट, हे तिघांचं एक तुम्ही जर रॉ मटेरियल बघितलं जे बाहेर येतं शुगर बनल्यानंतर किंवा आपण डाळिंब खाल्ल्यानंतर, वरचे जे साल राहतं किंवा वरचं जे बाय प्रॉडक्ट राहतो, त्याच्यात इतकं फायबर आहे, इतकं प्रोटीन आहे, इतके बेनिफिट्स आहेत की तो म्हणजे जसं आपण नारळाचा सगळ्या गोष्टीत उपयोग करतो बरोबर, तसं ह्या जे फ्रुट्स आहेत किंवा प्लांट्स आहेत त्याचा पण होऊ शकतो. त्यांनी मला सांगितलं की बॅम्बू, सोलापूर नाही पण इंडियात जगातला सगळ्यात जास्ती बॅम्बू ग्रो केला जातो, पण तो फक्त बॅम्बू म्हणून विकला जातो. चायनामध्ये त्या बॅम्बूचे त्यांनी प्रोटीन बाहेर काढून त्याचे टेक्स्टाईल बनवले आहेत, त्याचे फायबर बनवले आहेत. सो जो सेम बांबू एक्झाम्पल 100 रुपये पर किलोनी विकला जायचा, तर तो 500 रुपये 600 रुपये पर किलोनी विकला जाऊ शकतो, बिकॉज तुम्ही त्यात टेक्नॉलॉजी ऍड केली. सो सेम थिंग आय वुड से की वेदर इट इज ऍग्रिकल्चर एनी अदर इंडस्ट्री, की तुम्ही टेक्नॉलॉजी जर स्केलेबिलिटी जर तुम्हाला पाहिजे असेल, आज इंडियामध्ये जेवढे युनिकॉर्न स्टार्टअप आहेत, म्हणजे युनिकॉर्न म्हणजे $1 बिलियन जास्ती, ते का मोठे झालेत? कारण की त्यांनी एक स्केल पोचली आहे. ती स्केल तुम्ही कधी पोहोचू शकता? समजा तुमच्याकडे 10 एकर जागा आहे, त्याच्यात तुम्ही जगातला मोस्ट बेस्ट क्रॉप लावला, तर तो 10 एकर मध्येच रिस्ट्रिक्टेड आहे, तो तिथून जास्ती वाढवू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही टेक्नॉलॉजी अँगल लावता, त्याला सॉफ्टवेअर अँगल लावता, तुम्ही सडनली 10 लाख लोक सोलापूर सोडून 140 कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकता. सो थिंक अबाउट टेक्नॉलॉजी तुमच्या इंडस्ट्रीजमध्ये कशी ऍड होऊ शकते. सर प्रिसिजन मध्ये आज तुम्ही ठरवलं, यांच्यापैकी बऱ्याच जणांना नोकरी द्यायची, तर लगेच जण तयार होतील. बरेच जण चला यतीन सर, करण सर आपलं सिलेक्शन करतायत म्हटलं तर. पण बऱ्याच जणांना असं विचारलं की तुम्हाला तुमचं युनिट स्थापन करायचं आहे असं म्हटलं तर ह्याच्यातले मोजके 8-10 लोक तयार होतील. तर नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे होण्यासाठी तुम्ही यांना काय सल्ला द्याल? मी जसं आधी म्हणलं ना, इट इज नॉट, सगळ्यांचं काम नाहीये, आणि सगळ्यांनी जर
नोकऱ्या देण्याचं ठरवलं तर मग करणार कोण, हा पण प्रश्न आहे. सो कसं आहे, हा बेसिकली सगळ्यात शेवटी एका मुद्द्यावर येते ही गोष्ट की तुमच्याकडे रिस्क टेकिंग ॲपेटाईट किती आहे. जेव्हा तुम्ही बिझनेस चालू करता, छोट्यातला छोटा बिझनेस असो, तुम्ही एक इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान टाकलं असं अज्युम करू, तो पण एक मायक्रो बिझनेसच झाला. त्यात रिस्क आहे, खूप मोठी रिस्क आहे. तो धंदा चाललाच नाही तर काय, उद्या पाऊस पडला सगळं माल खराब झालं तर काय, लोक सोडून गेले तर काय, हे सगळे मोठे प्रश्न आहेत. तर त्यात एक रिस्क आहे. वेअर ॲज इन अ जॉब तुम्हाला एक 9 to 5 स्टेबिलिटी आहे, एव्हरी मंथ पेचेक येतो. त्याच्यातली रिस्क वेगळी आहे की जर तुम्ही परफॉर्म नाही केलं तर जॉब राहणार नाही, ती एक वेगळी रिस्क आहे. पण तुम्ही स्वतःहून विचार करायला पाहिजे प्रत्येकाने की माझ्यासाठी कम्फर्टेबल काय आहे. आज खूप जण इंडियामध्ये म्हणतात स्टार्टअप चालू आहे, सगळे स्टार्टअप करू, पण 99% ऑफ स्टार्टअप्स फेल. दिस इज द ट्रूथ. 1% स्टार्टअप्स खरं खूप मोठे बिझनेसेस बनतात. तर आपल्याकडे काय, बरं, खूप एक मोठा प्रश्न आहे बिझनेस चालू करताना, आपल्याकडे फायनान्शियल फॉलबॅक ऑप्शन आहे का, की जर आपण हे चालू केलं नाही जमलं मग काय, मग आपल्याला थोडं एक 2-3 महिने काढण्यासारखा टाइम आहे का, मग आपल्याला ती अजून सुद्धा इच्छा राहणार का मनात की जाऊन कुठेतरी काम करू. सो हाच एक गॅप आहे. सो मी असं नाही सांगू शकणार की ज्यांना नोकरी पाहिजे त्यांनी नोकरी कशी क्रिएट करावी, कारण की ते प्रत्येकावर डिपेंडंट आहे थोडं. सर, सामाजिक उत्तरदायित्व म्हणजेच आपण ज्याला आता CSR म्हणतो, सामाजिक उत्तरदायित्व, या माध्यमातून प्रिसिजननं खूप मोठं काम केलंय. जे मोठे माणसं आहेत त्यांनी खरंच लहान माणसाकडे पाहिलं पाहिजे, नाही रे वर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण मनापासून करताय, करोडो रुपये खर्च करताय. जे श्रीमंत आहेत त्यांनी गरिबांच्या मुलांना दत्तक घेतलं पाहिजे. जे श्रीमंत आहेत त्यांनी 1-2 मुलांना नोकरी दिली पाहिजे. असं आपण तर खूप करतायत. तर त्या प्रिसिजनच्या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल, CSR ऍक्टिव्हिटीबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल ना? करेक्ट सर. हे CSR आता 2013 पासून लागू झालंय ऍक्च्युली, का 2011 पासून. पण ऍज अ कंपनी प्रिसिजन आम्ही मागचे 25 वर्षांपासून जिथे कुठे आम्ही हात लावू शकतो सोसायटीला अपलिफ्ट करायला, तो आम्ही प्रयत्न करतोय. हा नेसेसरीली मॅन्डेटरी आहे गव्हर्नमेंटकडनं असं नाहीये. आम्ही जे काय करू शकतो ते करतो. आणि 2-3 एरियाज आहेत जिथे जास्ती फोकस आहे. हेल्थ आणि एज्युकेशन सगळ्यात मोठे आहेत. आमचं हे क्लिअरली बिलीफ आहे की जर ह्या जनरेशन ऑफ मुलांना ज्या आज 1ली ते 10वी मध्ये आहेत, ह्यांना एक सॉलिड एज्युकेशन दिलं तर आपला देश पुढे जाऊन मोठा होईल. आणि मी क्लिअरली सांगतो की आम्ही नाही एज्युकेशन सिस्टम बदलायला निघालोय किंवा आम्ही नाही कुठे खूप मोठं आम्ही कॉलेजेस चालू करतोय. असं आम्ही जिथे सगळ्यात जास्ती गरज आहे म्हणजे जिल्हा परिषदचे जे स्कूल्स आहेत, लहान लहान गावांमध्ये जे शाळा आहेत, ऑलमोस्ट पत्र्यांचे रूफ असलेले शाळा आहेत, तिथे जिथे ऑपॉर्च्युनिटी नाही आहे तिथे आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल आम्ही साधारण 150 शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम्स केलेले आहेत, जिथे मुलांना, प्रत्येक मुलाला एक टॅबलेट दिला जातोय, त्याला एक मोठा स्क्रीन आहे जो डिजिटल आहे, इंटरॅक्टिव्ह आहे. मी एक लहान मुलाला भेटलो, 3-4 असेल, विजापूर रोडच्या एका शाळेत, आणि तो मला म्हणाला की हे सगळे इथे फॅसिलिटीज असल्यामुळे मी प्रायव्हेट स्कूल सोडून ZP शाळेत आलोय. सो तो आमच्यासाठी एक काहीतरी छान वाटतं की असं होतंय. तिथे त्यांना ऑब्व्हियसली स्क्रीन दिलं, मग इलेक्ट्रिसिटी नव्हती, मग ती कशी प्रोव्हाइड करायची, मग सोलर पॉवर आणून दिले. मग बऱ्याचशा स्टुडंट्सला बघितलं की पायात शूज नाही आहेत, मग शूज आणून दिले. सो असं आम्ही नाही म्हणत आहे की आम्ही हजारो शाळा करू, हे करू, पण एवढं नक्की आहे की जे 150 स्कूल्स जे आम्ही केले तिथे सगळं काही आम्ही कसं करू शकू, हा एक प्रयत्न आहे. आणि हेल्थकेअर साईडला एक मोठा फोकस आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डायलिसिस वॉर्ड क्रिएट करणं किंवा OT वॉर्डमध्ये रेनोव्हेशन्स करणं किंवा असे जे काय प्रयत्न आहेत. आम्ही कोविडमध्ये पण मदत केली भरपूर. सो हे सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत, पण जे काय आम्ही सिम्पल आहे. माझे वडील कायम हे म्हणतात की ॲज अ कंपनी आम्ही सोलापुरातनं काही माल विकत पण घेत नाही आणि सोलापुरात काही माल विकत पण नाही, सगळा बाहेर विकला जातो. तर पण सोलापुरातील 2500 लोकांनी हे सगळं तयार केलेलं आहे. तर आम्ही जिथे कुठे हात लावू शकू, जिथे कुठे मदत करू शकू, तिथे आम्ही करतो. सो दॅट इज. अतिशय छान उत्तर करण सरांनी आपल्याला दिलेत. करण सरांचं मनापासून SPMच्या मॅनेजमेंटच्या वतीनं मनापासून स्वागत, आभार. आपल्याला आज जर सर म्हणत असाल तर सुभाष शेठजी म्हणत होते.
ही सगळी शेडशी म्हणणारी मंडळी इथं बाजूला सगळी गेले 20 वर्षापासून रिटायर होऊन अख्ख्या कुटुंबाला जाणणारी ओळखणारी ही जी मंडळी कुमटेकर आज काय हयात आहेत, काय देवाघरी गेलेत. शेडींच्या नंतर यतीन शेठ आले. यतीन शेठच्या नंतर हळूहळू हँडओव्हर होत 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 करण सरांकडे गेलं. ही प्रगतीची घोडदौड अशी चालू राहो. आज आपण बोलण्याच्या ओघात म्हणालात की मला वाटते आमच्या इंडस्ट्रीला 2030 पर्यंतच्या ऑर्डरी ऑलरेडी बुक आहेत. आम्ही एवढीच सदिच्छा व्यक्त करतो की 2030 गाठेपर्यंत 2060च्या ऑर्डरी तुमच्या ठाई जमा होत. मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचरसह झाली लॉन्च. फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी SUV कार, न्यू एज एरोडायनॅमिक डिझाईन, 16 इंचेस जिम्नॅस्टिक प्रिसिजन कट ॲलो व्हील, पॉवरफुल 1.0K सिरीज टर्बोजेट इंजिन, वायरलेस चार्जर, हेड अप डिस्प्ले, 360 व्यू कॅमेरा, 6 एअर बॅग्स, 6 मॉडेलमध्ये उपलब्ध. फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू. गाडीच्या बुकिंगसाठी आजच संपर्क साधा. चव्हाण मोटर्स, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 8805 98 68 44.